मीरा, मी सांगतेय ते बोल. सांग त्यांना की ते रागवल्यावर क्यूट दिसतात म्हणून. आणि तसंही आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, त्याचं कौतुक करायचं असं मध्येच. आहे ना प्रेम? मी काय म्हणते, तू हे पण आता सांगूनच टाक, म्हणजे प्रश्नच मिटला. काय वाटतं? सांगणार आहेस? तू लाजतीयस का? मी लाजत नाहीये. मी हसत होते. हसत हो? मग हसायला काय झालंय? मी काय माकडचाळी करतोय का इकडे? नाही. मीरा, सांग ना अथर्वला की ते खूप क्यूट दिसतायत रागावल्यावर. प्लीज. मीरा, तू असशील हट्टी. नाही नाही, तू आहेस हट्टी. पण ना, ह्यावेळेस मी कॉफी घेणार नाही. तू किती वेळ इथे उभी राहिलीस ना, तरी मी कॉफी नाही पिणार. आणि जर का मी कॉफी घेतली ना, तर मी तुला सांगतो यापुढे मी तुम्ही रागावल्यावर खूप क्यूट दिसता. ते मी वेदावर गेलो. वेदा माझ्यावर गेली क्यूटनेसच्या बाबतीत. अगं तू काहीही बोलायला लावतेस. नाही पण मीरा, तू बघितलंस का? ते गप्प झाले म्हणजे त्यांचा राग गेला. अगं पण आता अथर्व रागावले की काय करायचं हे कळलं तुला? बरं, आता महत्वाचा टप्पा. पाडव्याच्या दिवशी तुला अथर्वला सांगायचंय की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. काय? हो, आता सांगून टाक. आय लव्ह यू अथर्व असं. नाही ते. हो मीरा? नाही. हो मीरा? अगं थांब थांब. बाबा कसा म्हणाला? बघून घेईन, बघून घेईन. वेदा, तुझ्या बाबाची ऍक्टिंग करतेस तू? नाही, तुझ्या बाबाने बघितलं ना तर असे फटके देईल, माहित नाहीये तुला.